सर्व अच्युतपूज्य बंधू आणि भगिनी व साधू संतांना दंडवत प्रणाम. आपण आतापर्यंत अनेक विषयावरती विचार मांडले आणि त्या विचारांना खूप लोकांनी असा प्रतिसाद दिला. कारण नाशिकमध्ये आम्ही गेली 5 ते 6 वर्षापासून वेगवेगळ्या प्रकारे धर्म प्रचाराच्या प्रसाराच्या अनुषंगाने व धर्म जागृतीच्या अनुषंगाने वेगवेगळे प्रयोग केले. त्यात सर्वात यशस्वी असा प्रयोग म्हणजे सत्संग. सत्संगामध्ये जी चर्चा होते, ज्या शंका आपल्या फिटतात त्या कशामध्येही फिटत नाही आणि म्हणून सत्संग हा सर्वात उत्तम उपाय आपल्या धर्मजागृतीच्या अनुषंगाने व सक्षमीकरणाच्या अनुषंगाने एक प्रयोगातून निर्माण झाला. आणि म्हणून मी सर्वांना आवाहन करेल, विनंती करेल की आपण आपापल्या ठिकाणी जे वासनिक लोक आहे, नामधारक लोक आहे, त्यांना एकत्र करून नक्की सत्संग सुरू करा. आठवड्यातून एकदा किंवा महिन्यातून एकदा 2 तास त्यावरती आपण पुढे बोलणार आहोत. खरं म्हणजे मानव संप्रदाय हा ज्ञानाचा धर्म समजला जातो. परंतु आज जर आपण डोकून बघितलं तर खरंच ज्ञानाचा किंवा ज्ञानियांचा धर्म आहे का असं आपल्याला सहजच वाटून जातं. खरं म्हणजे हे मी नामधारकांविषयी, वासनिकांविषयी बोलतो आहे. यात साधू संत येत नाही आणि आपले सत्संग सुद्धा नामधारक वासनिकांसाठीच सुरू असतात, आम्ही घेत असतो. कारण त्यांना ती जास्त गरज आहे. एखादा नामधारक उपदेश घेतो आणि त्या उपदेश घेतल्यानंतर त्याला सहजच भ्रम निर्माण होतो. कारण त्याचा एक भ्रम तुटलेला असतो, जीव आणि देवता एकत्र, सर्व एकच. तो भ्रम परमेश्वर कृपेने त्याच्या कोणाला तरी निमित्त करून फिटतो. परमेश्वर त्याला बोध देतात आणि त्यातून तो देवता भक्ती सोडून परमेश्वर भक्तीला लागतो. आणि त्या परमेश्वर भक्तीला लागल्यानंतर त्याला सहजच वाटून जातं की आता आपल्याला परमेश्वर प्राप्ती होणार. आणि त्यामुळे तो जसा आहे तसाच थांबतो. त्याचं नेहमीचं रुटीन चालू असतं. सकाळची देवपूजा, संध्याकाळची देवपूजा, कधीतरी स्मरण, कधीच तरी स्थानाला जाणं, कधीतरी कोणत्या कार्यक्रमाच्या माध्यमातून किंवा आपल्या गुरुच्या आश्रमामध्ये क्रिया देणं. याच्या व्यतिरिक्त तो धर्म समजत नाही. तो एक प्रकारे भ्रमात असतो. पण कोणीतरी आपल्यासारखा जाणीवेचा त्याला भेटतो आणि अभ्यासाच्या अनुषंगाने त्याला काही प्रश्न विचारले जातात की तू उपदेश घेतला, का घेतला, कशासाठी घेतला, उपदेश घेण्यातून तुला फायदा काय होणार, तोटा काय होणार. आणि म्हणून ज्यावेळेस त्याला हा प्रश्न निर्माण होतात किंवा निर्माण करून देतात तेव्हा त्याची चिकित्सा निर्माण होते, उत्सुकता निर्माण होते. खरं म्हणजे जीव हा चिकित्सक परमेश्वराने स्पष्ट सांगितलंय आणि ही चिकित्सकता जीव पुरेपूर वापरत असतो आपल्या व्यावहारिक जीवनामध्ये, सांसारिक जीवनामध्ये, व्यावसायिक जीवनामध्ये. एखादी गोष्ट आपण जर मार्केटमध्ये घ्यायला गेलो तर त्याविषयी कितीतरी चिकित्सा आपण बाळगत असतो. एक वस्तू घ्यायची, 4 दुकानं फिरतो, तिचा कलर बघतो, तिची किंमत बघतो, तिचा ब्रँड बघतो. इतकी चिकित्सा स्त्रियांमध्ये ही चिकित्सा जास्त आढळते आपल्याला. भाजीपाला घ्यायला गेले किंवा कुठेही शॉपिंगला गेले तरी ही चिकित्सा त्यांना फायद्याची ठरते. याच्या पाठीमागचं कारण काय, का आपण फसले जाऊ नये, फसू नये. परंतु हीच चिकित्सा आपण धर्मात मात्र कधीही लावत नाही. परंपरेनं आलं, आपण पुढे नेत असतो. दृष्टपर भक्तीचा जोर आपल्याकडं जास्त दिसेल हे लक्षात येईल तुम्हाला. आणि म्हणून भीतीपोटी लोक करतात म्हणून, किंवा संसारात आपल्याला काहीतरी हवंय या उद्देशाने धार्मिकता करणारे अनेक नामधारक उपदेशी दिसतील. परंतु आजपर्यंत ह्या ज्या परंपरा होत्या
त्या पूर्वी परंपरा नव्हत्या, कारण गावागावात साधू संत आपल्या आचाराच्या माध्यमातून, आटन विजन, दीक्षा भोजन या नित्यविधीच्या माध्यमातून संपर्कात असायचे आणि त्या संपर्कामुळं लोकांच्या संपर्कात राहून हे ज्ञान देण्याचं ज्ञान कार्य सतत चालू असायचं. पण आज परिस्थिती बदलली आहे. आज आश्रम पद्धत निर्माण झाली. साधू संतांचं फिरणं काही निमित्ताने सुरू झालं. काळाचा महिमा म्हणा किंवा आपली प्रवृत्ती म्हणा बदलल्यामुळं आपल्यामध्ये ज्ञानाची जी भूक आहे ती कमी झाली. आजची जी उपलब्धता आहे ती पूर्वी नव्हती. पूर्वी लिपीमध्ये असलेलं हे तत्वज्ञान आपल्यापर्यंत पोहोचायला खूप वेळ लागला. आज आपल्याला अनेक माध्यमाच्या माध्यमातून किंवा दुकानांमध्ये आपले सर्वच साहित्य विकत घेता येतात, वाचता येतात. आजच्या इतकी साधू संतांची उपलब्धता पूर्वी कमी होती. आज कार्यक्रम खूप होतात. त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्याला तत्वज्ञान जाणता येतं, समजून घेता येतं. आणि हे अखंड चालू असताना सुद्धा अज्ञान लोकांची संख्या मात्र काही कमी झालेली नाही. याच्या पाठीमागचे कारण धर्माची जी व्याख्या आहे ही आपण सीमित करून टाकली, मर्यादित करून टाकली. याच्या पाठीमाग आपण सहज चिंतन जर केलं तर आपल्या लक्षात येईल की आपण उपदेश घेण्याच्या अगोदर, जो बोध देण्याच्या अगोदर परमेश्वराने जे आपल्याला तत्वज्ञान सांगितलेलं आहे, तर तत्वज्ञानाचा जो पाया आहे तो आपण विसरलोय किंवा त्या तत्वज्ञानापासून आपण दूर जातोय. म्हणून आपल्याला सहज शंका निर्माण व्हायला पाहिजे की सृष्टी का निर्माण केली, कोणी निर्माण केली, कशासाठी निर्माण केली आणि केव्हा निर्माण केली. या सृष्टीमध्ये मी येण्या अगोदर होतो कुठं, आलो कसं, कोणी आणलं ना, आल्यानंतर मी केलं काय. ही पहिली सृष्टी की अनंत सृष्टी अगोदर होऊन गेल्या. हा माझा पहिला जन्म की अनेक वेळा मी जन्माला येऊन गेलो. हे प्रश्न जेव्हा आपल्याला निर्माण होतील आणि त्या प्रश्नाचे उत्तर आपण शोधण्याचा जेव्हा प्रयत्न करू, तेव्हा नक्कीच आपल्या तत्वज्ञानामध्ये परमेश्वर कृपेने या सर्व प्रश्नांची उत्तर आपल्याला भेटतील. खरं म्हणजे आपण आपल्यासारखे भाग्यवान आपणच आहोत, कारण ह्या प्रश्नांचे उत्तर अन्य ठिकाणी तुम्हाला दिसणार नाही, भेटणार नाही. आणि जरी भेटले तर सायंटिफिकली त्याचं समाधान तुम्हाला करता येणार नाही किंवा होणार नाही. आणि म्हणून हा विचार आपण केला पाहिजे की आपण ज्या तत्वज्ञानात जगतोय, ज्या धर्मात राहतोय, तो तत्वज्ञान, तो धर्म किती श्रेष्ठ आहे याची जाणीव जेव्हा आपल्याला होईल तेव्हा आपोआपच आपण त्या तत्वावरती, त्या धर्मावरती चालण्याचा प्रयत्न करू. परमेश्वराला कधीतरी कृपा उपजली आणि ती कृपा उपजल्यानंतर परमेश्वरातला जवळचा जो आनंद आहे तो आनंद त्याला द्यावासा वाटला. कोणाला तरी दिल्यानंतर ती शांतता परमेश्वर दयाळू, माळ, कृपाळू असल्यामुळे होणार होती. आणि म्हणून परमेश्वर शोधक आहे, द्रावक आहे. त्या शोधक प्रवृत्तीने परमेश्वराने शोधण्याला सुरुवात केली का हा माझा आनंद द्यावा, कोणाला द्यावा. म्हणून त्यांनी देवतेकडे बघितलं. देवता ह्या नित्य बंधनात असल्यामुळं तो आनंद, तो परमेश्वर त्याला देऊ शकत नव्हते आणि देवता पण परमेश्वराचा आनंद ते घेऊ शकत नव्हते. नित्यबंध म्हणजे नित्य कायमच्या बंधनात असलेल्या ह्या देवता. त्यानंतर परमेश्वरांनी प्रपंचाकडे बघितलं. प्रपंच हा जड, त्याला देवाणघेवाणीचा प्रश्नच येत नाही. राहिला जीव. ह्या जीवाकडे परमेश्वरांनी जेव्हा बघितलं तेव्हा अनादि अविद्येने युक्त असलेला जीव, अनंत दोषांनी भरलेला जीव जरी असला तरी परमेश्वरांनी जीवाकडे बघितल्यानंतर त्या जीवामध्ये सर्वाधिकार आहे असं समजलं आणि या सर्वाधिकारामुळे हा जीव परमेश्वराचा आनंद घेण्यास पात्र ठरला. आपण कितीतरी भाग्यवान आहोत की त्या परमेश्वराने आपली निवड केली स्वतःचा आनंद देण्यासाठी. आणि ती निवड केव्हा केली? आपण मायेच्या तमविभागात हितपत असं पडलेलो असताना, कोणत्याही सुख दुःख विरहित आपण या मायेच्या तमविभागात पडलेलो आहे
आता हा मायेचा तम विभाग म्हणजे काय, माया काय, हे पुढच्या वेळेस आपल्याला हळूहळू समजणार आहे. पण प्रत्येक गोष्ट आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. खरं म्हणजे ज्यांना या गोष्टीची गरज आहे त्यांच्यासाठीच हे आमचं रेकॉर्डिंग, हे आमचे सत्संग सुरू आहे. त्यामुळे कुणीही ज्ञानी वासनिक असेल किंवा साधू संत असेल यांनी या गोष्टीचं मनावर घेऊ नये. अनेक लोकांचे फोन आले आणि त्या फोनमधून ही प्रेरणा आम्हाला भेटली आणि म्हणून आम्ही तुमच्यापर्यंत हे आणण्याचा प्रयत्न करतोय. मायेच्या तमयुगात असलेला हा जीव प्रथम परमेश्वरांनी आपल्या कृपादृष्टीने, दयाळू माळू कृपा या गुणाने या मायेच्या तमयुगातून या जीवाला बाहेर काढलं. त्याला मूळ सृष्टी आपण असं म्हणतो. ह्या मूळ सृष्टीमध्ये परमेश्वरांनी प्रत्येक जीवाला पुरुष म्हणून जन्माला घातलं. त्यावेळेस स्त्रिया नव्हत्या. कालांतराने कर्मानुसार स्त्रियांचा जन्म झाला. पुरुष होऊन जन्माला तर घातलं, पण स्वतःसारखं सुंदर असं हा देह आपल्याला दिला आणि अनंत जीवाला परमेश्वरांनी स्वतः आपल्या श्रीमुखातून जे आज आपण तत्वज्ञान अभ्यासण्याचा प्रयत्न करतोय, ऐकण्याचा प्रयत्न करतोय, समजून घेण्याचा प्रयत्न करतोय, ते श्रीमुखे आपल्याला परमेश्वरांनी तत्वज्ञान दिलेलं आहे. आणि हे श्रीमुखे तत्वज्ञान परमेश्वराचं देण्याचं कार्य हे निरंतर आजही सुरू आहे. ज्या योग्यतेचा जीव असेल, ज्या अधिकाराचा जीव असेल, त्या पद्धतीनं परमेश्वर हे कार्य करत असतात, कोणाला तरी निमित्त करून. परमेश्वराने आपल्याला मायाच्या तमयुगातून प्रथम बाहेर काढलं, मूळ सृष्टीत आणलं आणि प्रत्येक जीवासाठी स्वतः अनंत अवतार घेऊन प्रत्येकाला त्यांनी आपल्या श्रीमुखी हे तत्वज्ञान सांगितलं की जीव कोण, तर देवता कोण, प्रपंच कोण, स्वतःची ओळख दिली आणि तू काय करायचे, तुला कशासाठी बाहेर काढलंय. परंतु आपली योग्यता अधिकार नव्हता. कारण आपण ज्यावेळेस पहिलीत जातो शाळेमध्ये त्यावेळेस शिक्षिका आपल्याला शिकवत असतात काही काही गोष्टी, परंतु योग्यता अधिकार नसल्यामुळं आपल्याला ते समजत नाही. जरी समजत नसलं तर आपण त्याच्यात सातत्य ठेवत असतो आणि त्या सातत्यातून भविष्यात आपल्याला कधीतरी केव्हा तरी ते कळायला सुरुवात होते. त्या पद्धतीने पहिल्या मूळ सृष्टीमध्ये परमेश्वराने आपल्याला सर्व तत्वज्ञान सांगूनही आपल्याला ते कळालं नाही, समजलं नाही. जरी कळालं नाही, समजलं नाही, तरी आपण मानसिक त्यावेळेस विचार केला. मानसिक विचार केल्यामुळं आपण पुढे सरकलो नाही. अधिकार योग्यता नसल्यामुळं ती मूळ सृष्टी परत संपुष्टात आली. पुन्हा आपण मायाच्या तमविभागात गेलो. परत केव्हा तरी परमेश्वराला कृपा उपजली आणि त्या कृपा उपजल्यानंतर परत परमेश्वराने मायेच्या मूळ तमविभागातून आपल्याला बाहेर काढलं, ती दुसरी मूळ सृष्टी. परत तोच विषय परमेश्वराने आपल्याला तत्वज्ञान सांगितलं आणि ते तत्वज्ञान आपली योग्यता अधिकार नसल्यामुळं, आपण त्याच्यावरती चालण्यासाठी सक्षम नसल्यामुळं आपण आचरणात्मक त्याचा विचार केला नाही, फक्त सहजच चिंतन केलं. अधिकार योग्यता येण्यासाठी आणि आल्यानंतर कृतीवर जाता येतं. परत ती दुसरी मूळ सृष्टी संपली. आता तिसरी मूळ सृष्टीमध्ये परमेश्वराने परत आपल्याला मायाच्या तमविभागातून बाहेर काढलंय, स्वतःच्या श्रीमुखे तत्वज्ञान सांगितलंय. पण त्यावेळेस ही सातत्य ठेवल्यामुळं आपल्याला थोडासा अधिकार योग्यता पात्रता निर्माण झालेली आहे आणि आपण विचार करायला लागलोय. विचार करता करता चिंतन केलं दुसऱ्या मूळ सृष्टीचं, चिंतन करता करता तिसऱ्या सृष्टीमध्ये आपण प्रारब्ध केलं, म्हणजे कर्म केलं. परंतु तो विकल्प कर्म केलं आणि या विकल्प कर्मामुळेच आपण दुःखात अडकलो, दुःखात पडलो. की या देवताच का परमेश्वर नाही, मीच का परमेश्वर नाही, हा परमेश्वर कशावरून, असे अनेक प्रश्न आपल्याला निर्माण झाले. आणि ह्या कर्मानुसार आपण चौथ्या प्रवाह सृष्टीमध्ये, म्हणजे पहिली प्रवाह सृष्टी की ज्या सृष्टीमध्ये आज आपण जगतोय, राहतोय, त्याला पहिलीही प्रवाह सृष्टी म्हणू शकतो, नाही तर अनंत सृष्ट्या आजपर्यंत होऊन गेल्या असतील असंही म्हणू शकतो. त्याला अनेक
कारणं किंवा अनेक प्रमाणं आपल्या चरित्रामध्ये आपल्याला भेटतात. परमेश्वराने 3 वेळा मूळ सृष्टी निर्माण केली आणि तिन्ही वेळेस आपल्याला हे तत्वज्ञान सांगितलं, परंतु ते तत्वज्ञान आपण सांडलं. का सांडलं, कसं सांडलं आणि परमेश्वर ही निरंतर आपल्याला तत्वज्ञान का सांगतात, याच्यासाठी परमेश्वराने सुंदर असा डोळकियाचा दृष्टांत आपल्याला सांगितलेला आहे. हा डोळक्याच्या दृष्टांताचा जो प्रसंग आहे, प्रत्येकाच्या घरामध्ये आपल्याला पाहायला भेटेल, अनुभवायला भेटेल. एखादं लहान बाळ असतं, त्या लहान बाळाला भूक लागते, तो रडायला लागतो आणि मग त्याच्या आईला जाणवतं की याला भूक लागली, याला काहीतरी खावं लागेल, काहीतरी दूध पाजावं लागेल. आणि म्हणून ती आई त्या बालकाला आपल्या मांडीवर घेते, वाटीभर दूध घेते आणि चमच्याने त्याला भरवायला सुरुवात करते. भरवायला सुरुवात केल्यानंतर ते बालक लगेच ते दूध पित नाही. ते इकडं तोंड करतं, तिकडं तोंड करतं. त्या कारणाने त्या दुधातला कितीतरी अंश खाली सांडत असतो. परंतु त्या आईचा जो हट्ट आहे, तो आईचा जो प्रयत्न आहे, जो सातत्य आहे, ते ती आई थांबवत नाही. एखादी स्त्री शेजारची त्याच वेळेस येते आणि ते सर्व प्रसंग बघितल्यानंतर ती त्या आईला सांगते, त्या बालकाला जेव्हा भूक लागेल तेव्हा ते आपोआपच ते दूध पिईल. तू कशासाठी हट्ट धरते, कशासाठी त्याला ते पाजण्याचा प्रयत्न करते, कितीतरी दूध त्यामुळे वाया जाते. पण त्या बालकाच्या आईला जाणीव असल्यामुळं ती त्यास खूप सुंदर अशी उदाहरण देते, उत्तर देते की ह्या बालकाला भूक लागली याची मला जाणीव आहे आणि म्हणून मी त्याला दूध पाजते. तर त्याच्या अज्ञानामुळे त्याला कळत नाही की ह्या दुधामुळं माझं भूक शमेल, मला शांत झोप लागेल किंवा माझी शारीरिक वाढ होईल, बौद्धिक वाढ होईल, हे त्याला माहीत नसल्यामुळं आणि त्याची जाणीव मला असल्यामुळं मी सांडलेल्या दुधाचा विचार न करता त्याच्या पोटात 1-2 चमचे दूध कसं जाईल हा मी प्रयत्न करत असते. यातून परमेश्वराने आपल्याला सुंदर असं हे तत्वज्ञान स्वतःच्या निरंतर हट्टाचं, सातत्याचं सांगितलं आहे की हा जीव मुळातच अज्ञानी, अनादि अविद्येने युक्त असलेला, मतित्रयाने बरबटलेला, अनंत दोषांनी बांधलेला जीवाला परमेश्वर सतत सतत हे तत्वज्ञान का सांगतात आणि आपण सतत सतत का सांडवतोय. परमेश्वराची दया, माया, कृपा, करुणा अखंड आपल्यासाठी वाहत असते आणि ती वाहत असल्यामुळं आपल्यापर्यंत हे तत्वज्ञान अनंत वेळा आलं, अनेक वेळा पुढेही येईल. परंतु आपण किती सांभाळतोय आणि त्या सांभाळण्यातून आपण आपलं जीवाचं कसं भलं करून घेतोय, हे आपापल्या जाणीवेवरती, योग्यतेवरती, प्रयत्नावरती अवलंबून असतं. म्हणून प्रयत्न करणं हे अत्यंत गरजेचं आहे. तिसऱ्या मूळ सृष्टीमध्ये आपण विकल्पजनित विचार केला की हा परमेश्वरच कसा परमेश्वर, देवताच का परमेश्वर नाही, मीच का परमेश्वर नाही. आणि यामुळं अनेक जीव काही स्त्रियांच्या लिंगामध्ये गेले, काही पुरुषांच्या लिंगामध्ये गेले आणि अनंत जीव असे आहे की जे 84 लाख योनीमध्ये म्हणजे नरक योनीमध्ये गेले. कोणत्या जीवानी कसा विचार केला, कसं चिंतन केलं, किती तीव्रतेनं केलं, किती कमीपणाने केलं, कशी शंका भावली, त्यानुसार त्याचा जन्म प्रवाह सृष्टीत झाला आणि आपलं जीवन सुरू झालं. जीवन सुरू होत असताना हे सर्व सारखेच आपल्याला दिसले आणि आजही व्यावहारिक जीवनामध्ये अन्य लोकांना जेव्हा आपण विचारतो परमेश्वर भक्ती, देवता भक्ती जेव्हा सांगण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा त्यांच्या अज्ञानाने ते सहजच म्हणतात सर्व सारखेच असतात. सर्व सारखे फक्त धार्मिकतेमध्ये तो समजत असतो, परंतु कधीही व्यावहारिक जीवनामध्ये तो सर्वांना सारखं समजत नाही. याचं वर्गीकरण त्यांनी सतत केलेलं असतं. सरपंच त्याला वेगळा दिसतो, ग्रामपंचायतीचे सदस्य त्याला वेगळे दिसतात, नगरसेवक, आमदार, खासदार, मुख्यमंत्री, पंतप्रधान हे सर्वांचे पद त्याला वेगळे दिसतात. त्यांचे अधिकार, त्यांचे काम करण्याच्या पद्धती या सर्व त्याला वेगळ्या दिसतात. सर्वांचे घरं वेगळे, सर्वांचे कपडे वेगळे, प्रत्येक ठिकाणी त्यांनी वर्गीकरण केलेलं आहे. पण धर्म म्हटला की सर्व सारखं समजून तो थांबत असतो. याच्या पाठीमागचं कारण त्याच्या बुद्धीची ताकद तेवढी विचार करण्याची नाही. आणि सुंदर अशा दृष्टांतातून परमेश्वरांनी आपल्याला समजावलेलं आहे. परमपूजनीय माईमभट यांची जेव्हा प्रथम भेट झाली डोमेग्राम येथे, त्यावेळेस माईमभट 18 पुराण, 4 वेद, 5 शास्त्र
आणि भास्कर शास्त्र सुद्धा शिकलेले होते. नुसते शिकलेलेच नव्हते तर ते त्यामध्ये माहीर पंडित होते आणि अनेक लोकांना, अनेक पंडितांना त्यांनी हरवलेलं होतं आणि त्या हरवण्यातून, त्या त्रिगुणात्मक ज्ञानातून त्यांच्यामध्ये एक अहंकार निर्माण झाला होता आणि त्या अहंकारापोटीच ते सर्वांना आव्हान करायचे. त्यांना सुद्धा हा भ्रम होता की सर्व देवता सारख्याच, त्यामुळे आपल्याला हा भ्रम असणं काही वेगळं नाही किंवा अन्य लोकांना आजच्या हा भ्रम निर्माण होणं, ही शंका निर्माण होणं किंवा ही समजणं यात वेगळं नाही. ज्यावेळेस प्रथम माई भटांना परमेश्वरांनी जीव आणि देवता, प्रपंच आणि परमेश्वर कसे वेगळे आहे या चार पदार्थांच्या माध्यमातून त्यांना तत्वज्ञान सांगितलं, ते तत्वज्ञानाच्या माध्यमात किंवा ते तत्वज्ञान समजवण्यासाठी परमेश्वरांनी त्यावेळेस हत्तीचा दृष्टांत त्यांना सांगितला. काही एक हत्ती असतो, गावात येतो आणि त्या हत्ती गावात आल्यानंतर लोकांना उत्सुकता निर्माण होते की हत्ती कसा आहे बघायला जावं. अनेक लोक ते हत्ती बघण्यासाठी जातात. त्या गावामध्ये काही लोक आंधळे असतात, 6 आंधळे बसलेले असतात आणि त्यांच्या कानावर ही गोष्ट पडते की हत्ती आलाय ना, हत्तीला बघायला लोक जात आहे. त्यांना सुद्धा स्वभावानुसार उत्सुकता निर्माण होते आणि ते सुद्धा हत्ती बघण्यासाठी जातात. आंधळे लोक डोळे नाही बघणार कशाने, ते स्पर्शाने हत्तीला बघण्याचा प्रयत्न करतात. एक जण आंधळा असतो, तो शेपटीला हात लावतो. दुसरा आंधळा असतो, तो सोंडेला हात लावला. तिसरा आंधळा असतो, कानाला हात लावला. चौथा आंधळा असतो, पायाला हात लावला. 5वा आंधळा असतो, पाठीला. 6वा आंधळ्यानी पोटाला हात लावला. अशा वेगवेगळ्या अवयवाला त्यांनी हात लावून हत्ती कसा समजून घेण्याचा प्रयत्न केला आणि परत आपापल्या जागेवरती येऊन बसले. ज्यावेळेस ते चर्चा करायला सुरुवात करतात की हत्ती बघितला का आणि तो कसा, त्यावेळेस ज्यांनी शेपटीला हात लावला तो हत्ती खराट्यासारखा. तर त्याला ते जाणवलेले, त्याला तो तिथं पोहोचलेला असल्यामुळे त्याला ते समजलेलं आहे की हत्ती हा खराट्यासारखा आहे. परंतु इतर लोकांनी वेगळ्या अवयवाला हात लावल्यामुळे ते हत्ती खराट्यासारखा असं मानायला तयार नाही आणि मानणार पण नाही. जीवाचं असंच असतं, जो जिथं पोहोचला त्याला खरं समजतो, बाकी सर्व खोटं समजतो. परंतु तसं नसतं. आपण जिथं पोहोचलोय त्या व्यतिरिक्त लोक दुसरीकडे पोहोचलेले असल्यामुळे त्यांना ते कळालेलं असतं आणि म्हणून समजून घेण्याची प्रवृत्ती आपल्यामध्ये निर्माण झाली पाहिजे. आपल्यामध्ये उत्सुकता आणि चिकित्सा निर्माण असली पाहिजे. आपण जिथं पोहोचलोय ते खरं नाही असं समजून आपला जो प्रवास आहे, आपली जी प्रगती आहे अध्यात्माची, ही सतत सुरू राहिली पाहिजे. या हत्तीच्या दृष्टांतातून परमेश्वराने सुंदर असं आपल्याला तत्वज्ञान समजावलंय. ज्यांनी पायाला हात लावला तो म्हणे हत्ती खांबासारखा आहे. ज्यांनी कानाला हात लावला तो म्हणे हत्ती सुपासारखा. ज्यांनी सोंडेला हात लावला तो म्हणे हत्ती मुसळासारखा आहे. ज्यांनी पाठीला हात लावला तो म्हणे हत्ती भिंतीसारखा आहे. आणि ज्यांनी पोटाला हात लावला तो म्हणे हत्ती पोत्यासारखा आहे. धान्याचा भरलेलं जसं पोतं असतं तसं त्याला ते जाणवलं. परंतु त्यांच्यामध्ये एकमत होऊ शकत नाही. कारण का? प्रत्येक जण वेगळ्या ठिकाणी पोहोचलाय आणि प्रत्येकाला ते वेगळं जाणवलंय आणि प्रत्येक जण दुसऱ्याला खोटं समजतोय. याच्या पाठीमागचे कारणही तसेच आहे आणि म्हणून त्यांच्यामध्ये वाद निर्माण होतात. समाजामध्ये आज वाद होण्याचं कारण काय? की जिथं मी पोहोचलोय तिथं तुम्ही पोहोचलेले नाही, जिथं तुम्ही पोहोचले तिथं मी पोहोचलेलं नाहीये आणि म्हणून प्रत्येक जण माझंच खरं असं समजून सांगण्याचा किंवा समजून देण्याचा जो प्रयत्न करतोय ते खरं वादाचं कारण आहे. आपण एकमेकाला समजून जर घेतलं, तू काय समजला हे मी जर समजून घेतलं तर माझ्या ज्ञानात भर पडेल. एक उदाहरण देतो. माझा एक मित्र आहे, त्याच्याकडे 1 रुपया आहे आणि माझ्याकडे 1 रुपया आहे. ह्या 1 रुपयाची मी देवाणघेवाण जर केली तर एकच रुपया राहील, पण 2 एकत्र केले तर 2 रुपये होतील. तसंच विचाराचं आहे. माझ्याकडे एक विचार आहे, तुमच्याकडे एक विचार आहे. मी जेव्हा तुम्हाला तो विचार सांगतो तेव्हा तुमच्याकडचा विचार अधिक माझा विचार असे 2 विचार होतात. तुम्ही जेव्हा मला विचार सांगता तेव्हा माझ्याकडचा अधिक तुमच्याकडचा असे डबल विचार होतात. ही ज्ञानाची भूक आपण एकमेकाला अशी भागवली पाहिजे. हत्तीच्या दृष्टांतातून परमेश्वरांनी स्पष्ट सांगण्याचा प्रयत्न केलाय की या समाजात वाद कशामुळे आणि काय.
त्यांच्यात वाद सुरू असतात. एक डोळस मनुष्य त्यांच्या जवळून जात असतो आणि ते बघितल्यानंतर, तो वाद बघितल्यानंतर त्याचा सहजच उत्सुकता जाणवते आणि तो तिथं जवळ जाऊन त्यांना विचारतो की तुम्ही का भांडताय, का वाद घालताय. हा वादचं कारण जेव्हा तो ऐकतो तेव्हा कपाळाला हात लावतो आणि त्यांना समजावण्याचा प्रयत्न करतो की तुम्ही हत्तीचा एक एक अवयव बघितलाय. हे सर्व अवयव जेव्हा एकत्र येतील तेव्हा हत्ती तयार होईल. हा हत्ती समजून घ्यायचा असेल तर प्रत्येकाला प्रत्येकाचा विचार ऐकावा लागेल. तसा परमेश्वर ब्रह्मविद्याशास्त्र हे समजून घ्यायचं असेल तो खूप मोठा समुद्र आहे. कुठेतरी किनाऱ्यावरती जाऊन जर आपण त्याचा अनुभव घेण्याचा प्रयत्न केला तर ते शक्य नाही. अनेक किनाऱ्यांचा एक समुद्र आहे आणि तो समुद्र जर समजून घ्यायचा असेल तर अनेक किनाऱ्या आपल्याला समजून घ्यावा लागतील. धर्म हा खूप मोठा आहे, कारण परमेश्वर जितका मोठा तितकाच परमेश्वराचा धर्म मोठा. परमेश्वराने माईंभटांना या हत्तीच्या दृष्टांतातून स्पष्ट सांगितलं की देवता वेगळ्या आणि परमेश्वर वेगळे. हत्तीचे एक एक अवयव म्हणजे परमेश्वराच्या शक्ती आहे. या देवता म्हणजे परमेश्वराच्या शक्ती आहे आणि या शक्तीच्या पलीकडे जी एक महाशक्ती तो म्हणजे परमेश्वर आहे. अन्य लोकही सुद्धा प्रत्येक देवतेला परमेश्वर समजतात. आज इकडं उद्या तिकडं असे भजन पूजन करण्याचा प्रयत्न करतात. आपणही पूर्वी असंच होतो, परंतु परमेश्वराच्या दयेने आपल्याला परमेश्वराने बोध दिला आणि त्या बोधामुळे आपण आता जीव, देवता, प्रपंच आणि परमेश्वरी चार पदार्थ वेगळे समजू शकलो, जाणू शकलो, जाणत आहे. असा हा आपला प्रवास सुरू झाला. आपल्याला जीव देवता यातला फरक समजला आणि आपण परमेश्वर भक्तीला लागलो. हे आपलं मूळ तत्वज्ञान आहे. ज्यावेळेस आपण परमेश्वर भक्तीला लागलो, जन्माला आलो परसृष्टीमध्ये, मग आपल्याला आज करायचं काय? काय केलं तर आपल्याला ही परमेश्वर प्राप्ती होणार आहे? कारण प्रत्येक जीव हा परमेश्वर प्राप्तीसाठी झटतोय आणि हे परमेश्वर प्राप्तीसाठी चा प्रयत्न प्रत्येक जण करत असतो आणि प्रत्येकाला हे असा भ्रम निर्माण झालेला आहे का मला परमेश्वर प्राप्ती होणार, परंतु खरंच होणार का याचं चिंतन, याची चिकित्सा, याची उत्सुकता आपण सतत ठेवली पाहिजे. ही अनेक लोकांमध्ये असते, अन्य लोकांमध्ये पण असते आणि ते पण तसा प्रयत्न करत असतात आणि त्या प्रयत्नातूनच आपण कर्म करत असतो. परंतु पूज्य माईंभटांना हे तत्वज्ञान सांगत असताना तो कर्माचा सिद्धांत त्यांनी खोडलेला आहे, परमेश्वरांनी खोडलेला आहे. ज्यावेळेस परमेश्वर त्यांना प्रश्न विचारतात की तुम्ही जे तत्वज्ञान जाणलंय, तुम्ही जे ज्ञान मिळवलंय, त्या तत्वज्ञानाच्या माध्यमातून, त्या ज्ञानाच्या जोरावरती या जीवाची मुक्ती होईल असं तुमच्याकडे काही आहे का? तेव्हा त्यांना तो प्रश्न अगदीच फुटकळ आणि छोटा वाटला आणि त्या छोट्या वाटण्यातून त्यांनी उत्तर दिलं, यात काय विशेष? कर्म करायचं, कर्म केल्याने ज्ञानोदय होईल, ज्ञान होईल, ज्ञानाने वैराग्य प्राप्त होईल, वैराग्यातून परमेश्वर प्राप्ती होईल. परमेश्वराने त्यांना प्रतिप्रश्न केला की कर्म किती प्रकारचे, व त्यातून नित्य कर्म आणि नैमित्तिक कर्म असे दोन कर्म निर्माण झाले किंवा समजले. आणि नित्य कर्म हे नित्य कर्माला जातात. आपण आंघोळ करतो, जेवण करतो, हे वेगळे जे कर्म आपण दररोज करत असतो त्यावेळेस ते फळाला जातात, म्हणजे शिल्लक राहत नाही. नैमित्तिक कर्म म्हणजे पुण्यकर्माने दृष्टपर केलेले जे कर्म असतात ते दुःखाच्या वेळेस, अडचणीच्या वेळेस उपयोगी पडतात, फळाला येतात. याचा अर्थ तेही शिल्लक राहत नाही. जर कर्मच शिल्लक राहत नाही तर ज्ञानोदय होईल कधी आणि वैराग्य प्राप्त होईल कधी, त्यातून परमेश्वराची प्राप्ती कशी होणार? हा प्रश्न परमेश्वराने जेव्हा माईंभटांना निर्माण केला आणि कर्माचा सिद्धांत खोडला, तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की आपण काहीतरी आजपर्यंत चुकत होतो, आजपर्यंत जे आपण समजत होतो ते योग्य नाहीये. आणि म्हणून माईंभट थांबले आणि उत्सुकता निर्माण होऊन, चिकित्सा निर्माण होऊन परमेश्वराला शरण आले आणि म्हणून तत्वज्ञान त्यांना कळालं
त्यांच्या माध्यमातून आपल्याला समजलं आणि त्याच तत्वज्ञानावरती आपण जगतोय. खरं म्हणजे धर्माचा अभ्यास करत असताना प्रत्येकाला आज उत्सुकता निर्माण झाली की अभ्यास करायचा आहे, मला अभ्यास यायला पाहिजे, मला ज्ञान समजलं पाहिजे, पण कुठून करावं, कसं करावं हे समजत नाही. आणि हे न समजल्यामुळं आपण कुठंतरी ती भूक भागवण्याचा प्रयत्न करतोय. आपल्याकडे परंपरागत सर्व आश्रमांमध्ये अभ्यास शिकवण्याची पद्धत आहे. त्याला आपण घोक म्हणून ऐकलेलं असतं. साधू संत आपल्या शिष्यांना घोक देतात. सर्वात प्रथम ते भगवद्गीता पाठांतर करून घेतात, नंतर सूत्रपाठ पाठांतर करून घेतात आणि मग लीळाचरित्राच्या माध्यमातून ह्या सूत्रांचा अर्थ समजावण्याचा प्रयत्न करतात. त्यानंतर जी 5 स्थळं आहे त्या 5 स्थळाचा घोक देतात की आज एक पक्ष दिल्यानंतर तो पाठांतर करून त्या शिष्याने दुसऱ्या दिवशी बाबांना येऊन सांगायचं. बाबांचं समाधान झालं तर पुढचा पक्ष ते देतील. असा हा अभ्यास परंपरागत चालत असतो. परंतु तो आपण संसारामध्ये जगत असताना, नामधारक वासनिक म्हणून राहत असताना आपल्याला तो अभ्यास कितपत झेपेल आणि कितपत समजेल हा खूप मोठा संशोधनाचा विषय. म्हणून आपण सर्वसामान्य आहोत हे आपण पहिले समजून घेतलं पाहिजे आणि त्या पद्धतीनेच आपला अभ्यासक्रम पण असला पाहिजे. परंतु तशी कोणत्याही प्रकारची पद्धत आपल्याकडे नसल्यामुळं अनेक वासनिकांना, अनेक नामधारकांना प्रश्न पडतो की अभ्यास करायचा आहे, सुरुवात कुठून करायची आणि कशी करायची. ही सुरुवात करत असताना हा जो मूळ पाया आहे तो आपण जर समजून घेतला, त्याचं चिंतन केलं आणि सतत आपल्या डोक्यामध्ये ही गोष्ट ठेवली, सतत त्याचं चिंतनातून त्या तत्वज्ञानाला जिवंत जर आपण ठेवलं तर आपण नक्कीच आपल्या धार्मिक प्रगतीमध्ये प्रगती साधू शकतो. आणि म्हणून या गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजे की तत्वज्ञान सांगत असताना, तत्वज्ञान समजून घेत असताना ह्या गोष्टी आपण किती समजून घेतलेल्या आहे. आज आपलं काय झालंय की आपण लीळाचरित्रात जायला लागलो, लीळा कळायला लागली, सूत्रपाठात जायला लागलो, सूत्र कळायला लागले, आपल्याला समजायला लागले. आणि ते समजून घेतल्यानंतर मागचा जो पाया आहे आपला, ते तत्वज्ञान आपल्या डोक्यात न राहिल्यामुळं आपण हवेत उड्या मारतोय. आपल्याला देव होणार, मलाच जो देव कळाला, जो समजला तो इतरांना कळाला नाही. ह्या लीळेमध्ये परमेश्वराने परमेश्वर प्राप्तीचं तत्वज्ञान सांगितलंय, दुसऱ्या लीळांची गरजच नाही. अनंत सूत्र जे सांगितलेल्या सूत्रांमध्ये इतकेच सूत्र खरे, बाकीचे घुसवले. हे सारे मतांतर आपल्या अज्ञानामुळं, आपल्या भ्रमामुळं आणि आपण तेवढे वैचारिक परिपक्वता नसल्यामुळं आपल्या धर्मामध्ये निर्माण झालेले. हे आपण समजून घेतलं पाहिजे. धर्म म्हणजे कोणता कोपरा नाही, धर्म म्हणजे एखादी लीळा नाही, धर्म म्हणजे एखादं सूत्र नाही, धर्म म्हणजे एखादा दृष्टांत नाही. धर्म ही चैतन्याच्या पलीकडच्या परमेश्वराचा धर्म त्याच्या इतकाच मोठा आणि बोल्ड आहे. आणि तो मोठा धर्म समजून घेण्यासाठी आपली विचारधारा सुद्धा मोठी आपण ठेवली पाहिजे, बोल्ड ठेवली पाहिजे. तेव्हा तो कुठंतरी आपल्याला कळेल. आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की आपण जीवन जगत असताना जेव्हा आपण आजूबाजूचं बघतो ना, तसंच त्याचा पद्धतीने विचार केला पाहिजे. एखादं गाव असतं, ते गाव चालवण्यासाठी ग्रामपंचायत असते. त्या ग्रामपंचायतीला जोडून लोकप्रतिनिधी असतात, सरपंच असतात, अनेक सदस्य असतात आणि ते 2-4-5 हजाराचं गाव चालवण्यासाठी एवढी मोठी यंत्रणा उभी केल्यानंतर गव्हर्नमेंटनी, सरकारनी ते पंचायत समितीला जोडलेलं असतं, पंचायत समिती जिल्हा परिषदेला जोडलेलं असतं, जिल्हा परिषद राज्याच्या सरकारला जोडलेलं असतं, स्टेट गव्हर्नमेंटला जोडलेलं असतं आणि ते स्टेट गव्हर्नमेंट केंद्राच्या सरकारला जोडलेलं असतं. ही 2-4-5 हजाराची लोकवस्ती चालवण्यासाठी एवढी मोठी यंत्रणा आपण उभी केली आहे. ते ब्रह्मांड चालवण्यासाठी परमेश्वराची किती मोठी यंत्रणा असेल. आणि ती यंत्रणा जर आपण समजून घेतली तर आपल्या मनातला जो विकल्प आहे, जे अंधश्रद्धा आहे, ते आपोआपच गळून पडतील, आपोआपच निघून जातील. तर परमेश्वराचा समर्थ वाद समजून घेण्यासाठी आपल्याला हे तत्वज्ञान समजून घेणं खूप गरजेचं आहे. आणि आज आपण त्याच्यापासूनच दूर जातोय. खरं म्हणजे हा पहिला जो भाग आहे सत्संगाचा, जो पाया आहे, हा खूप मोठा आहे. तो एखाद्या सत्संगात संपेल असं मला तरी वाटत नाही. आणि त्याचं चिंतन आपण सतत करण्यासाठी ते
खोलवरती आपण समजून घेणं गरजेचं आहे. आपणही घाई करणार नाही, आपल्याला घाई नाहीये, आपल्याकडे वेळच वेळ आहे. खरं म्हणजे आज आपल्याला परमेश्वराने या सृष्टीमध्ये अनंत जन्मामध्ये जे चांगले छोटे छोटे कर्म केले ते एकत्र करून मायपणाने आपल्याला ह्या जन्मामध्ये, मानव जन्मामध्ये घातलंय. ते घातल्यानंतर परमेश्वराने आपल्याला बोध दिलाय. हा बोध एका जीवाला एका सृष्टीमध्ये एकदाच परमेश्वर देत असतात. त्याचे आपण भाग्यकारक आहे, भाग्यवान आहोत की आपल्याला बोध झालाय आणि त्या बोधाच्या पोटी आपण या धर्मामध्ये तत्वज्ञान समजून घेऊन धार्मिकता करतोय. आज धार्मिकतेच्या नावाखाली अन्य लोकांमध्ये जर आपण बघितलं तर कितीतरी अंधश्रद्धा आहे. ते खूप दूर दूर आहे या गोष्टीमध्ये, खूप दूर दूर. त्यांना 2 प्रश्नांची उत्तरं सुद्धा सांगता येणार नाही. परंतु आपण कोण आहोत, काय आहोत, कुठं होतो, कसं आलो, आल्यानंतर आता आपण काय करायला पाहिजे, काय केल्यानंतर आपल्याला आपल्या जीवनाचं भलं कसं होईल, हित कसं साधता येईल, ह्या सर्व प्रश्नांचे उत्तर आपल्याकडे आहे. परमेश्वराने ब्रह्मांड चालवण्यासाठी देवतेची निर्मिती केली. खरं म्हणजे देवता ह्या अनादीच्या आहे. निर्मिती करणं हा विषय नाही. जसं जीव होताच, परंतु मायाच्या तमिभागातून त्याला बाहेर काढलं, तसं देवता अव्यक्त रूपी होत्या, त्याला व्यक्त रूपात आणलं. आणि ह्या देवता किती? 81 कोटी 1,15,10,000. ह्या जी संख्या आहे ही फक्त आपल्या तत्वज्ञानात आपल्याला पाहायला भेटेल. अन्य लोक 33 कोटीपर्यंत त्यांचा आकडा गेलेला आहे आणि त्या 33 कोटी फक्त या स्वर्गाच्या देवता आहे. देवतेचा हा जो भाग आहे, हा सेकंड पार्ट किंवा दुसरा सत्संगात जेव्हा आपण घेऊ तेव्हा तुम्हाला आश्चर्य वाटेल की ह्या देवता आपल्यासाठी किती कार्यरत आहे. सृष्टी कोणासाठी निर्माण केली? परमेश्वराने जीवासाठी. कारण जीवाला स्वतःचा आनंद देण्यासाठी निवडलं, म्हणून सृष्टी परमेश्वराला निर्माण करावं लागली आणि या सृष्टीत या जीवाला आणलंय. म्हणजे सृष्टी निर्माण केली परमेश्वराने जीवासाठी आणि ही सृष्टी चालवण्यासाठी साऱ्या देवतेला कामाला लावलंय परमेश्वराने. कोणासाठी? जीवासाठी. म्हणजे परमेश्वराने आपल्यासाठी सृष्टी निर्माण केली आहे. परमेश्वराने आपल्यासाठी साऱ्या देवतेला कामाला लावलंय. आणि हे कमी आहे की काय, की परमेश्वराने आपल्यासाठी परत अवतार घेतला. मूळ सृष्टीचा अनंत अवतार घेऊन आपल्याला हे तत्वज्ञान सांगितलंच आहे, परंतु आपल्या अज्ञानाची जी परिसीमा आहे ही परमेश्वराला माहीत असल्यामुळं परमेश्वराने अवतार घेतला. अवतार परमेश्वर घेतो हे फक्त आपल्याला माहीत आहे. लोकांना पण माहीत आहे परमेश्वर अवतार घेतात, पण कोण अवतार, कसे अवतार, कोणत्या प्रकारे, कोणत्या पद्धतीने हे काहीही माहीत नाही. म्हणून आपण किती भाग्यवान आहोत हे आपण समजून घ्या का प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपल्याला तत्वज्ञानातून भेटतंय. सृष्टी निर्माण केल्यानंतर ही सृष्टी चालवण्यासाठी अनंत देवता, 81 कोटी 1,15,10,000 देवता एका ब्रह्मांडात, असे अनंत ब्रह्मांड म्हणून अनंत देवता इथं कार्यरत केल्या. हे कार्यरत करत असताना परमेश्वराने आपल्याला हे तत्वज्ञान सांगितलं आणि आपल्याकडून अपेक्षा केली की तू मला प्राप्त कर, तू मला प्राप्तीसाठी प्रयत्न कर, मी तुला सहाय्य करेल. खरं म्हणजे या जीवामध्ये तेवढी योग्यता आहे का परमेश्वराला प्राप्त करावं? परंतु परमेश्वराने तो वरद हस्त आपल्याला दिलेला आहे. आपण प्रयत्न केला तर परमेश्वर सहाय्य करणार आहे आणि या अयोग्य जीवाला परमेश्वरच योग्य करून प्राप्तीला घेऊन जाणार आहे. पण त्यासाठी आपला प्रयत्न अत्यंत महत्त्वाचा आहे आणि तो प्रयत्न आपला योग्य दिशेने, योग्य पद्धतीने, यथार्थ ज्ञानाने जर सुरू असला तर त्या प्रयत्नाला फळ येणार आहे, त्या प्रयत्नाला यश येणार आहे. अन्यथा आपण भ्रमाच्या पोटी, अज्ञानापोटी, अन्यथा ज्ञानापोटी हे न समजून घेता फक्त पळत राहिलो, माझंच खरं असं समजत राहिलो तर ती दिशा योग्य नाही, ते ज्ञान यथार्थ नाही, आपण समजून घेतलं पाहिजे. या 81 कोटी 1,15,10,000 देवता या सृष्टी चालवण्यासाठी परमेश्वराने व्यक्त केल्या आणि सृष्टीची रचना केल्यानंतर सृष्टीचं कार्य सुरू झालं. फळदात्री देवता, मग आपण जे कर्माने मिळवलेले ते सर्व देण्याचं काम देवतेचं असतं. परंतु आपण जर परमेश्वर भक्तीला लागलो तर ह्या देवतेचा संबंध, संपर्क तुटत असतो. कारण दैवराटीसाठी वेगळी यंत्रणा परमेश्वराने निर्माण केलेली आहे. या दैवराटीच्या जीवाच्या सर्व फायली परमेश्वराच्या टेबलवरती असतात. मी हे उदाहरण जे देतोय ते आपण समजून घेण्यासाठी, आपल्याला समजण्यासाठी. आणि अन्य राटीचे, जे कर्मराटीचे आपण समजतो, त्या लोकांचा भोग
या सर्व देवतेकडेच असतो आणि म्हणून प्रत्येकाच्या भोगाच्या अनुषंगाने प्रत्येक देवतेकडे त्यांच्या फायली असतात. एक देवतेचा भोग संपला का दुसरी देवता, दुसऱ्या देवतेचा भोग संपला का तिसरी देवता, हे कार्य कंटिन्यू चालू असतं. आपल्यासाठी ही भोग आहे, परंतु दैवराटीसाठी यंत्रणा वेगळी असल्यामुळं यात आता प्रश्न निर्माण करू नका का दैवराटीचे कोण. आपण परमेश्वर भक्त आहोत. परमेश्वर भक्तीत जे येतात ते सर्व दैवराटीचे. मग त्याची योग्यता, पात्रता ही वेगवेगळ्या पद्धतीची असू शकते. दैवराटीचं आपण आहे की नाही आपण चिंतन करावं, समजून घ्यावं. परमेश्वराच्या समर्थवादावरती निष्ठा ठेवून जर आपण परमेश्वराच्या भक्तीत लीन असेल, कोणत्याही अंधश्रद्धा विरहित किंवा कोणत्याही कर्मकांडा विरहित, तो आपण दैवराटीचे समजावं. म्हणून दैवराटीसाठी परमेश्वराने या सकळही देवता, ज्या 81 कोटी 1.25 देवता आहे, त्यांच्या ओळखणी म्हणजे वेगळी शक्ती त्यांच्यातून निर्माण केलेली आहे. आणि ह्या देवतेचं कार्य एका देवतेच्या अंडर, एका देवतेच्या खाली दुसऱ्या देवतेचं, दुसऱ्या देवतेच्या खाली तिसऱ्या देवतेचं, असं चालतं कर्मराटीत. परंतु इथं दैवराटीमध्ये या सर्व देवता परमेश्वराच्या अधीन राहून कार्य करत असतात. म्हणजे परमेश्वरच या देवतेला आदेश देत असतात. आणि आपल्या साऱ्या कर्माच्या भोगाच्या ज्या फायली त्या परमेश्वराकडे असतात. आणि म्हणून परमेश्वराच्या माध्यमातून हा आपला जीवनमान आता चालू झालेला आहे. आणि ते चालू असताना आपल्या जीवनामध्ये अडीअडचणी येतात, संकट येतात, भोग येतात, दुःख येतात. पण ते सर्व परमेश्वराच्या अनुषंगाने, परमेश्वराच्या कृपेने किंवा परमेश्वराकडून येत असतात. त्याच्यासाठी परमेश्वराने एक ऋणाईचा खूप सुंदर असा दृष्टांत सांगितला आहे. आणि आपण किती भाग्यवान आहात हे आपल्याला या दृष्टांतामधून आपल्याला समजेल. एक शेतकरी असतो आणि तो शेतकरी आपली शेती करण्यासाठी किंवा आपलं कुटुंब चालवण्यासाठी सतत प्रयत्न करत असतो. त्या प्रयत्नातून तो कर्ज काढतो. अनेक सावकाराकडून कर्ज काढल्यानंतर त्याच्या लक्षात येतं की आपल्या उत्पन्नापेक्षा कर्ज आपलं जास्त झालंय आणि आपण आता ते फेडू शकत नाही, देऊ शकत नाही. आपल्याला आत्महत्या केल्याशिवाय, आपल्याला मरण्याशिवाय आता पर्याय नाही. परंतु तो हुशार होता, चिकित्सक होता, त्यांनी ते समजून घेतलेलं होतं. म्हणून त्यांनी एक लक्षात आणलं की आपल्या कुटुंबाला वाचवण्यासाठी, आपल्याला स्वतःला वाचवण्यासाठी आपल्याला आता राजाकडे जावं लागेल. आणि तो त्या राजाला शरण जातो. त्या राजाला सर्व आपली हकीकत सांगतो की माझी नियत आहे यांना देण्याची, कारण मी घेतलेलं आहे. परंतु माझी तशी परिस्थिती आता राहिली नाही. म्हणून राजाला त्याच्या कर्तव्याची जाणीव होते. प्रजेचं रक्षण करणं हे राजाचं कर्तव्य असतं प्रथम. आणि म्हणून तो राजा त्या सावकारांना, जे घेणेकऱ्यांना सर्वांना बोलवतो आणि सांगतो का हा तुमचा देणेकरी आहे आणि तुम्ही याची घेणेकरी आहे. हे मलाही मान्य आहे, त्यालाही मान्य आहे. परंतु राजाच्या दरबारात आल्यानंतर आता राजा न्याय देणारा असतो. आणि म्हणून राजाने त्यांना सर्वांना एक आदेश दिला की आता जे तुमचं घेणं आहे ते 50% तुम्हाला माफ करावं लागेल, तुम्ही माफ करा. तर राजाचा आदेश म्हटल्यानंतर कोण ऐकणार नाही. त्या घेणेकऱ्यांना वाटलं चला 50% माफ, पण 50% तरी लगेच भेटल. आणि म्हणून 50% आपले भोग परमेश्वर मार्गाला लागल्याबरोबर बंद झाले, कमी झाले. ही सर्वात मोठी भेट परमेश्वराने आपल्याला दिलेली आहे. परंतु ती आपण न समजून घेण्यासाठी, न समजून घेतल्यामुळं अनेक प्रश्न आपल्या मनामध्ये, शंका आपल्या मनामध्ये येत असतात. थोडंसं संकट आलं, थोडंसं व्यावहारिक असेल, कौटुंबिक असेल किंवा सांसारिक असेल, तर थोड्यानी लगेच आपण गडबडून जातो आणि घाबरून आपण अंधश्रद्धेकडे किंवा कर्मकांडाकडे पळत असतो. आणि तिथंच आपली सर्वात मोठी चूक आपण करत असतो, हे आपण समजून घेतलं पाहिजे. ऋणाईच्या दृष्टांतातून परमेश्वर आपल्याला हेच सांगण्याचा प्रयत्न करतात की राजा आदेश देतो. राजा म्हणजे परमेश्वर. ह्या देवता ज्या भोगवणाऱ्या असतात त्याचे 50% भोग ह्या देवतेकडून परमेश्वर डायरेक्ट कमी करून घेतात, बंद करतात. म्हणजे 50%च भोग राहिला. त्या देणेकऱ्याला सुद्धा, त्या शेतकऱ्याला सुद्धा आता 50%च रक्कम द्यायची. परंतु तो कंगाल आहे, तो लगेच देऊ शकतो का? परमेश्वर म्हणजेच राजा दुसरा आदेश देतो का आता हा जेव्हा देईल तेव्हा घ्या. त्याला लिमिट नाही. आजच द्यायला पाहिजे, उद्याच द्यायला पाहिजे, वर्षातच द्यायला पाहिजे, असं काही लिमिट नाही. जेव्हा देईल तेव्हा, जिथं घेईल तिथं घ्या. असं काही नाही की बाबा लगेच ह्याच ठिकाणी द्यायला पाहिजे, त्याच ठिकाणी द्यायला पाहिजे, घरी आणूनच द्यायला पाहिजे किंवा मी घरी जायला पाहिजे, असं काही नाही. आणि तिसरा आदेश अत्यंत महत्त्वाचा आहे
का जेवढं देईल तेवढं घ्या. 1 रुपयाच घ्या, 2 रुपयेच घ्या किंवा इतकेच दिले पाहिजे असं काही नाही. या ऋणाच्या दृष्टांतातून परमेश्वरांनी आपल्याला खरं म्हणजे सिक्युर्ड केलेलं आहे. एक आत्मविश्वास दिलेला आहे. एक आपल्याला पाठिंबा दिलेला आहे. एक प्रकारे आपल्याला संरक्षण दिलेलं आहे की तुम्ही माझ्या मार्गाला जर लागले, एक निष्ठ भक्तीला जर लागले, परमेश्वर भक्तीला जर लागले, तर तुमचे जे भोग आहे ते 50% मी माफ करेल आणि राहिलेले भोग हे मी सांगेल तसे ती देवता भोगेल. आणि म्हणून दैवराटीतले लोक, त्यांच्यावर येणारे जे संकट आहे त्याची तीव्रता खूपच कमी असते. किंवा आपल्याला अनेक परिस्थितीतून हे आपण जाणवत असतो, समजून घेत असतो की आपल्यावर आलेलं संकट हे आपल्याला समजलं पण नाही, समजत पण नाही. कारण ते परमेश्वराने आपल्याला ते दिलेलं आहे आणि परमेश्वर दयाळू माळू कृपाळू असल्यामुळं आपला हात तुटणार असेल तर ते खर्चटेल. लांबवरती प्रवास करत असताना 200 किलोमीटरवरती आपला जर ॲक्सिडेंट होणार असेल तर आपल्या गावापासून वैद्यकीय सेवेपासून अगदी 5-10 किलोमीटरवरती ती गोष्ट घडते. म्हणजे ठिकाण परमेश्वर बदलतात, वेळ बदलू शकतात किंवा आपली जी तीव्रता आहे, आपलं जे संकट आहे ते सुद्धा बदलू शकतात. याचा अर्थ परमेश्वर अनार्जित दाता आहे. आपण जे अर्जन केलेलं आहे ते अर्जन देवतेला देण्याचं काम आहे, परंतु परमेश्वर अनार्जित दाता आहे. जे आपण अर्जनच केलेलं नाही, जे आपण मिळवलेलंच नाही, ते सुद्धा देण्याची ताकद परमेश्वराकडे आहे. म्हणून तो परमेश्वर आहे, म्हणून त्याला अनार्जित दाता म्हणतात. ते जे आपण मिळवलेलं नाही तेही परमेश्वर देऊ शकतात. पण आपली समर्थवादावरती निस्सीम निष्ठा आणि त्या पाठीमागची प्रार्थना, त्या पाठीमागचं दुःख, त्या पाठीमागची जाणीव आपल्याकडे जर असेल तर परमेश्वर सदैव तत्पर आपल्या बरोबर आहे, आपल्या पाठी आहे, हे आपण समजून घेतलं पाहिजे. परमेश्वर ही वस्तू काय ही आपण जर समजली तर आपण परमेश्वराचा मार्ग काय हे आपण समजू शकतो. परमेश्वराची भक्ती काय हे आपण समजू शकतो. आपण परमेश्वराचे भक्त आहोत, परंतु ती वस्तू आपल्याला न समजल्यामुळं, ती वस्तू आपल्याला न जाणवल्यामुळं आपण पुढं जात असतो. एवढं मोठं ब्रह्मांड चालवण्यासाठी परमेश्वर एवढी मोठी फौज निर्माण करतात. आपल्यासाठी ब्रह्मांड निर्माण केलं, आपल्यासाठी अव्यक्त देवतेला व्यक्त केलं, कामाला लावलं. आपल्यासाठी परमेश्वर अवतार घेतात आणि हे अवतार घेऊन परमेश्वर आपल्याला तत्वज्ञान सांगतात. नुसतं तत्वज्ञानच नाही सांगत, वाडोवाडी फिरतात. ऊन असेल, पाऊस असेल किंवा हिवाळा असेल, हे कधीही केव्हाही याची अडचण न भागता परमेश्वर हे कार्य निरंतर करत असतात. आता परमेश्वर ही खूप मोठी शक्ती आहे, पण ज्यावेळेस अवतार घेतात परमेश्वर जीव धर्म देह धर्म आपल्यासाठी आपल्यासारखेच होऊन येतात. म्हणून थंडी आहे, वारा आहे, पाऊस आहे, परंतु आपण सहजच विचार करा की 12 वर्ष सालबर्डीला परमेश्वर राहिले त्यावेळेस काही पावसाळा नव्हता का? त्यावेळेस उन्हाळा नव्हता का? त्यावेळेस हिवाळा नव्हता का? आपल्याला थोडीशी थंडी वाजायला लागली तर आपण 2-2 ब्लँकेट घेतो. आपला उन्हाळा तीव्र झाला तर आपण एशीत झोपतो. आपला पावसाळा जर आला तर आपण पावसात भिजण्यासाठी न जाता आपण घरात बसून राहतो. ही सर्व उपलब्धता ही परमेश्वर कृपेने आपल्याला दिलेली आहे. परमेश्वराच्या बाबतीत जर आपण हा विचार केला तर परमेश्वराने आपल्यासाठी काय केलंय आणि काय नाही केलं याचं चिंतन जेव्हा आपण करू तेव्हा परमेश्वर किती श्रेष्ठ वस्तू आहे हे आपल्याला कळेल आणि त्या परमेश्वराविषयी आपोआपच आपल्यामध्ये प्रेम निर्माण होईल, आवड निर्माण होईल. वेद प्रेम निर्माण झालं, आवड निर्माण झाली का मग आपण परमेश्वर भक्तीला आपोआपच लागू. परंतु ती जाणीव आपल्याला असली पाहिजे आणि ती जाणीव आपल्याला नसल्यामुळं आपण अनेक गोष्टीतून परमेश्वर प्राप्तीच्या गोष्टी करत असतो. जिज्ञासा हा आपल्याला परमेश्वराने खूप मोठी शक्ती आपल्याला दिलेली. आपण प्रत्येक गोष्टी जिज्ञासा करतो. धर्मात का जिज्ञासा करत नाही? धर्मात का प्रश्न निर्माण होत नाही? आपलीकडची धार्मिकता आणि कर्मराटीची धार्मिकता खूप जमीन आसमानचा फरक आहे. तिथं लोक काय समजतात? श्रद्धा आहे, प्रश्न विचारायचे नाही. इथं तसं नाहीये. इथं श्रद्धा ज्याच्यावर ठेवायची त्याच्याविषयी समजून घ्यायचं आणि त्याच्याविषयी प्रश्न निर्माण करायचे. आणि प्रॅक्टिकल जीवनात आपण जर विचार केला तर कोणावरही आपली श्रद्धा बसत नाही. एखादा मित्र असेल, भाऊ असेल किंवा आपले नातेवाईक असतील, एखादा कामगार असेल आपला, त्याच्यावरती आपली श्रद्धा असते. म्हणजे ती आपोआप बसली का? अनेक प्रसंगानुसार
त्याचा स्वभाव आपल्याला कळलेला आहे, त्याची विचारधारा आपल्याला समजलेली आहे, त्याला आपण जाणून घेतलेलं आहे. आणि तेव्हा कुठंतरी श्रद्धा निर्माण झाली. ती श्रद्धेला सुद्धा संशयाचा किनारा असते. कारण का? तर प्रत्येक जीवाला प्रत्येक जीव समजू शकत नाही, समजून घेऊ शकत नाही, आणि म्हणून आपण सावधपणे पावलं टाकत असतो. इथं परमेश्वरावरती श्रद्धा निर्माण करायची, तो परमेश्वर आपल्याला समजून घ्यावा लागेल. ती वस्तू काय आहे आपल्याला जाणून घ्यावा लागेल. आणि ही वस्तू आपण जर समजून घेतली, जाणून घेतली, तर नंतर आपोआपच आपल्याला परमेश्वराविषयी आवड, प्रेम निर्माण होईल. आणि त्या आवडीतून परमेश्वराला आपण भक्तीला सुरुवात करू शकतो. परमेश्वर भक्ती करणं जेवढं सोपं आहे तेवढंच अवघड आहे. सोपं कोणत्या अनुषंगाने? हे सर्व समजून घ्यायचं, आणि हे समजून घेतल्यानंतर काही न करता फक्त परमेश्वर भक्ती करायची, परमेश्वर स्मरण करायचं, चिंतन करायचं, काही न करता. इतर लोक काय करतात? अमावस्या पाळतात, पौर्णिमा पाळतात, शुभाशुभ पाळतात, ज्योतिषशास्त्र पाळतात, अनेक कर्म पाळतात, व्रतवैकल्य करतात, उपास तापास करतात. आपल्याला या काही गोष्टी करण्याची गरज नाही. परमेश्वर एकदा आपल्याला समजला तर ती परमेश्वर भक्ती करत असताना, एकनिष्ठ भक्ती करत असताना आपल्याला कोणत्याही गोष्टीचा आधार घेण्याची गरज नाही. तो आधार फक्त आपल्याला परमेश्वराचाच असला पाहिजे. आणि तो परमेश्वराचा आधार आपल्याला परमेश्वराने दिलेला आहे. परंतु हे करत असताना आपण जन्माला आलेलो आहे, कर्म करतो आहे, आणि हे कर्म करत असताना आपण या कर्माने बांधल्या जातोय, हे आपण समजून जर घेतलं तर कोणते कर्म करायचे, कोणते नाही करायचे, योग्यता अयोग्यता कशाने वाढेल, विधी अविधी, हे आपण समजून घेतलं पाहिजे. धर्म खूप मोठा आहे, परंतु आपण अगदी स्टेप बाय स्टेप आणि शांततेने जाणार आहोत. प्रत्येक गोष्टीचं आपल्याकडं स्पष्टीकरण असायला पाहिजे, आणि त्या स्पष्टीकरणातून आपल्याला ते आत्मविश्वास असला पाहिजे की परमेश्वर भक्तीला आपण खऱ्या अर्थाने लागलेलो आहे, त्या रस्त्यावरती आपण आहोत. 2 दिवस 4 दिवस लेट होऊ, परंतु 100% आपल्याला परमेश्वर भेटेल. शंका घेऊन जर आपण परमेश्वर भक्तीला जात असेल किंवा लागलेला असेल तर त्या शंकेतून परमेश्वर आपल्याला भेटणार नाही. कारण मूळ सृष्टीच्या 3ऱ्या मूळ सृष्टीमध्ये आपण ही शंका घेतली का परमेश्वर, कशावरून परमेश्वर, देवताच का परमेश्वर नाही, हा विकल्प केला, म्हणून आपण दुःखात गेलो. आजही तेच होण्याची शंका आपल्यामध्ये निर्माण झाली पाहिजे का? जर आपण परमेश्वरावरती शंका घेतली, त्याला जर जाणून नाही घेतलं योग्य पद्धतीनं, तर आपण सुद्धा आता परत नरकात जाण्याची शक्यता आहे. आणि म्हणून आपण या गोष्टी समजून घेतल्या पाहिजे. आपण खरं म्हणजे आता जन्माला आलेलो आहे. जन्माला येऊन करतो काय हा जीव? आजूबाजूला जर आपण बघितलं तर प्रत्येक जीव हा संसार करताना दिसतो. आणि संसारात करतो काय आपण? तर परमेश्वराने स्पष्ट सांगितलं, संसार हा अस्थिर आहे. अस्थिर संसाराला आपण स्थिरतेकडे नेण्याचा प्रयत्न करतो, म्हणजे कर्म करतो, त्यामुळं आपल्याला दुःख प्राप्त होत असतात. आणि तेच पापाचं मूळ आहे. म्हणजे संसार हा अस्थिर आहे, पापमूळ आहे आणि दुःख मूळ आहे, हे आपण समजून घेतलं पाहिजे. आता संसार आपल्याला सोडता येत नाही, लगेच संसार आपण सोडू शकत नाही, पण त्यासाठी आपण प्रयत्न तर करू शकतो. त्या संसारामध्ये किती लागले पण ठेवावं, किती आपलं पण ठेवावं, याच्यावर तरी आपण चिंतन करू शकतो, विचार करू शकतो. कर्तव्याच्या भावनेतून प्रत्येक गोष्ट आपण केली पाहिजे. ज्या व्यक्तीला कर्तव्य समजेल त्या व्यक्तीला आपले पण लागले पण ठेवण्याची आवश्यकता नाही. माझ्या मुलाच्या ठिकाणी, माझ्या कुटुंबीच्या ठिकाणी, माझ्या समाजाच्या ठिकाणी, माझ्या नातेवाईकांच्या ठिकाणी काय कर्तव्य आहे हे जर मी समजून घेतलं आणि ते कर्तव्य मी वेळोवेळी जर पार पाडित असलो तर मला लागले पण ठेवायची आवश्यकता नाही. आजपर्यंत आपण तेच केलं, म्हणून अनेक संकट आपण ओढून घेतलेली. आपल्या दुःखाला कारण आपणच आहोत, कोणीही आपल्याला दुःख देऊ शकत नाही. कारण आपलं कर्म आपण केलं, त्या कर्माचा भोग आपल्यालाच भोगावा लागणार आहे. कोणाचंही कर्म कोणाला चिटकत नसतं, कोणाचा भोग कोणाला मिळत नसतो, आणि कोणालाही तो भोग भोगता पण येत नसतो. आपण केलेलं आहे, आपल्यालाच ते करावं लागेल, भोगावं लागेल, संपवावं लागेल, हे लक्षात घ्या. आपण जन्माला आलो, कर्मभूमीत जन्माला आल्यानंतर आपण कर्म करतो, आणि हे कर्म जे केलेले ते भोगण्यासाठी परत नरकात जात असतो. हा जन्म मृत्यूचा जो रोग आपल्याला लागलेला आहे, हा रोग जर आपण समजून घेतला तर आपलं परमेश्वराची जी भक्ती आहे आपोआपच आपल्याला समजून येईल. मग हिंदू धर्मामध्ये एक मूळ तत्व आहे
की जन्माला आलेला मनुष्य मरतो, मेलेला मनुष्य जन्माला येतो. कोणत्याही धर्मामध्ये हे तत्व तुम्हाला ऐकायला वाचायला भेटणार नाही. धर्म म्हटलं की आपल्या डोक्यात येतं मुस्लिम धर्म, ख्रिश्चन धर्म, शीख धर्म, जैन धर्म, बौद्ध धर्म, असे अनेक धर्माचे प्रकार आहे. ह्या धर्माचे तत्वज्ञान जर आपण अभ्यासलं तर गीतेचा एखादा भाग, गीतेचा एखादा अध्याय त्यातलं तत्वज्ञान ते समजेल. याच्या व्यतिरिक्त गीता 18 अध्यायाच्या माध्यमातून जर समजून घ्यायचे असेल आणि धर्म म्हणजे काय हे समजून घ्यायचं असेल तर त्यांना आपल्याकडेच यावं लागेल. परंतु त्यांनी तेवढं भाग्य जोडलेलं नाही आणि म्हणून त्यांना इथं येता येत नाही ना. आपण तेवढं भाग्य जोडलंय म्हणून आपण इथं आलेलो आहोत. आपण जन्माला आलो, कर्म करतो आणि हे कर्म जे मिळवलेले असतात ते भोगण्यासाठी नरकात जातो. हा आपला मूळ तत्वाचा जो गाभा आहे. जन्माला आलेला मनुष्य मरतोच आणि मेलेला मनुष्य जन्मालाच येतो. कारण आपल्याला दिसतंय ते. जन्माला आलेला मनुष्य आपल्याला दिसतोय, मेलेला मनुष्य आपल्याला दिसतोय. ज्या अर्थी जन्माला आलेला दिसतोय त्या अर्थी मेलेला दिसतोय, त्या अर्थी तो मेलेला आहे, तो जन्माला येत असतो. आणि हे सारखं राडगाडगं चालू असतं. परमेश्वराने हे राडगाडगं कंटिन्यू जे चालू आहे ते थांबावं म्हणून आपल्याला मूळ सृष्टीतून काढलेलं आहे. ते थांबावं म्हणून या देवतेला कामाला लावलंय. हे थांबावं म्हणून परमेश्वराने अवतार घेऊन आपल्याला हे तत्वज्ञान सांगितलेलं आहे. त्याच्यासाठी सुंदर असं राहटगडियाचा दृष्टांत परमेश्वर सांगतात की पूर्वी विहिरीतून शेतकरी पाणी काढण्यासाठी इलेक्ट्रिक मोटरी नसायच्या, त्यावेळेस मोट असायची. आता जे ग्रामीण लोक आहे त्यांना ती मोट म्हणजे काय हे माहीत असेल किंवा त्यांना ते समजू शकतात. मोट म्हणजे एक चांबड्याची मोठी पिशवी असते आणि ती पिशवी बैलाच्या माध्यमातून विहिरीत टाकायची. ती भरली पाण्याने का वरती आणायची आणि त्या पाण्याद्वारे शेती करायची. म्हणजे आपण कर्मभूमीत येतो म्हणजे खाली येतो. ती मोठ खाली जाते आणि पाण्याने भरलेलं, तसं आपण खाली येतो कर्मभूमीत आणि ह्या कर्माने आपली ही मोठ म्हणजे आपलं हे जीवन आहे भरतो आपण आणि खाली करण्यासाठी परत नरकात जात असतो. नरक म्हणजे काय कमी आहे का? 13 भेदी नरक परमेश्वराने सांगितले. तो वेगळा विषय आपण कधीतरी घेणार आहोत. परंतु आज जर आपण सहजच बघितलं तर आपल्याला जलद्रूप नरक आणि स्थिर नरक लगेच दिसतात डोळ्याला. 84 लाख योनी, कुत्रा, मांजर, डुक्कर, म्हैस, बैल, ह्या ज्या गोष्टी आहे ह्या जर आपण समजून घेतल्या तर त्या आपल्याला खूप सोप्या होऊन जातील. आज आपल्याला हे प्राणी दिसतात समोर असल्यामुळं आपण त्या गोष्टीची जाणीव आपण करू शकतो आणि ह्या गोष्टीची जाणीव केल्यामुळं आपल्याला ह्या नरकाच्या दुःखाची गोष्टची जाणीव आपल्याला लगेच होईल. डिस्कवरी चॅनल आपण बघतो, त्याच्यामध्ये अनेक प्राणी आपल्याला दिसतात. अशी कितीतरी प्राणी आहेत आपण ते कधी पाहिलेले पण नसतात. आणि ते पाहिलेले नाही याचा अर्थ ते नाही असं नाही. आपण पाहिलेल्या प्राण्यांची जर लिस्ट करायचं ठरवलं तर 100च्या वरती 200च्या वरती ती लिस्ट आपली जाणार नाही. परंतु शास्त्राने 84 लाख योनी सांगितलेली, 84 लाख प्राणी या जगामध्ये आहे, या सृष्टीमध्ये आहे. आणि ती 84 लाख योनीमध्ये आपण जन्ममृत्यू असं करत करत मनुष्य जन्मात आलेलं आहे. आणि ह्या मनुष्य जन्मात आल्यानंतर आपण कर्म करतोय आणि त्या कर्मातून आपण नरकात जात असतो आणि हे नरक भोगल्यानंतर परत मनुष्य जन्मात येत असतो. हा प्रवास जर आपण समजून घेतला तर नक्कीच आपल्याला या नरकाविषयी, या दुःखाविषयी भीती निर्माण होईल. आणि ती भीती निर्माण झाली की आपण आपोआपच परमेश्वराच्या मार्गाला, परमेश्वराच्या धर्माला पक्क होऊ शकतो. म्हणून या राहटगडियाच्या दृष्टांतातून आपण काय करतोय, कसं करतोय, कशा पद्धतीने येतोय आणि कशा पद्धतीने भोगतोय हे आपल्याला परमेश्वराने समजून सांगितलेलं आहे. आजच्या या सत्संगामध्ये आपण इथपर्यंत आलो आहोत. थांबू, नीट विचार करा, चिंतन करा, शांततेने ऐका आणि हे शांततेने ऐकलेलं सतत मात्र चिंतनात ठेवा, डोक्यात ठेवा. तरच आपला आध्यात्मिक जो प्रवास आहे तो पुढं सरकत राहील किंवा आध्यात्मिक जी प्रगती आहे ती होत राहील. यापासून दूर जाणं म्हणजे धर्मापासून दूर जाणं, या तत्वज्ञानापासून दूर जाणं म्हणजे परमेश्वरापासून दूर जाणं. आणि या तत्वज्ञानापासून दूर जाणं म्हणजे नरकात जाणं. हे जर आपण समजून घेतलं तर आपल्याला ही गोष्ट अत्यंत सोपी वाटेल. आजच्या या सत्संगामध्ये आपण इथं थांबू. पुढच्या सत्संगामध्ये पुढंच आपण जाण्याचा प्रयत्न करू. याच्यामध्ये अनेक लोकांना प्रश्न निर्माण होत असतील, पण मला ही मर्यादा आहे किती डिटेल्स, किती स्पष्टीकरण करायचं. परंतु प्रश्न जर तुम्ही निर्माण केले पर्सनल
अकाउंटला मला जर प्रश्न पाठवले तर मी सत्संगांमध्ये त्याच्यावरती नक्कीच प्रकाश पाडण्याचा प्रयत्न करणार आहोत. खरं म्हणजे हे सांगण्याची योग्यता माझी नाही, पात्रता नाही, हे मी अगोदरच कबूल केलेलं आहे आणि परत पुन्हा एकदा कबूल करतो. जे सर्वसाधारण नामधारक आहे, तर सर्वसाधारण उपदेशी आहे, अशा लोकांसाठी हे मी बोलतोय. आणि खरं म्हणजे त्यांच्यासाठी बोलणं हे बी चुकीचं ठरेल. मी माझ्यासाठी बोलतोय, माझी उजळणी व्हावी, मी त्या तत्वज्ञानामध्ये अटकून राहावं, त्या तत्वज्ञानाला समजून घ्यावं, अधिकाधिक पद्धतीनं ती प्रगल्भता माझ्यामध्ये यावी, म्हणून मी माझ्यासाठी बोलतोय, माझ्यासाठी सांगतोय आणि हे माझ्यासाठीच काम करतोय. हे आपण जर समजून घेतलं तर कोणालाही याचं काही वेगळं आणि वावगं वाटणार नाही. परमेश्वर कृपेने, परमेश्वराच्याच सहाय्यतेने या गोष्टी मी तुमच्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न करतोय. यात अनेक त्रुटी, अनेक चुका असू शकतात, परंतु आपण संवाद करायचा आता ठरवलंय. सत्संगाच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत मी येण्याचं ठरवलंय, तुम्ही येण्याचं ठरवलंय. तर नक्कीच यामध्ये आपण एकामेकाला सहाय्य करत